महाशिवरात्री असल्यामुळे आपल्याला जायचं होतं रेवणसिद्ध महाराजांना अभिषेक घाला. मित्राला केला फोन पण त्यानं काही उचलला नाही. मग वाट बघत बसलो. वाट बघता बघता 2:30 वाजले. नंतर मग आमचा मित्र दिसला. मग त्याला म्हणलं घे गाडी आणि चल लवकर. लांब जायचं म्हणलं गाडी चालवताना व्हिडिओ केलाच पाहिजे. व्हिडिओ करता करता आम्ही बसलो गावामध्ये. मग म्हणलं मित्राला पण जरा व्हिडिओमध्ये घ्यावा. मग मित्र म्हणला मी दुसऱ्याला घेऊन. मग काय वाटत बघत बसायची ह्यांची. वाट बघता बघता इथे वाजले 3. मग मी दुसऱ्या मित्राच्या गाडीवर बसून पुढे चाललो. अशी ईर्ष्या करत आम्ही पुढे निघतच होतो. मग काय विट्याच्या बाहेर पडल्यावर सगळीकडे अंधारच अंधार. इकडे पण कोण नाही तिकडे पण कोण नाही. जाता जाता जाऊ म्हणलं. तोवर लागला घाट. घाट चढता चढता गाडीलाच लोड आला. गाडीला लोड आल्यावर गाडीच बंद. मग म्हणलं आता चला ढकलत जाऊ. ढकलता ढकलता त्याला म्हणलं तू जा पुढं मी येतो चालत. चालता चालता मंदिराजवळ पोचलो. मग काय सजावट बघून डोळ्याचं पारणंच फेटलं. मग म्हणलं चला आत जाऊया. तोवर मित्र म्हणते मी पहिला जाणार. मग म्हणलं जा पुढं मी मागणं व्हिडिओ करतो. आत जाऊन बघते तर रील बनवायची चालू होती. गाडी खराब झाल्यामुळे अभिषेक काय मिळाला नाही. म्हणलं गाभाऱ्यात जाऊन तर दर्शन घ्यायचं. मग काय थोड्या वेळाने आम्ही गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यावर मी निघालो विट्याला जाता जाता मग मित्रांच्या मागून मी गेलो पुढे. 4 व्हीलरमधून उतरून 2 व्हीलरवर बसलो आणि निघालो घरी. मग म्हणलं अशा तऱ्हेने करूया आपला व्लॉग एंड. ओके बाय.